नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा की आतंकवाद्यांनी पहलगाम या ठिकाणी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप असलेले 26 भारतीयांची त्या ठिकाणी निर्गुणपणे हत्या करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले. संपूर्ण भारतीयांनी याची चीड निर्माण केली आणि ज्या आतंकवाद्यांनी भारतीयांची हत्या केली त्या आतंकवाद्यांचा खात्मा करा, असंही या ठिकाणी लोकांनी आर्त हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सरकारकडे केले. यावेळेस हा हल्ला पाकिस्तानमधून आलेल्या आतंकवाद्यांनीच केला असल्याचंही सांगितलं गेलं. पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जर केला असेल तर पाकिस्तानवर सुद्धा हल्ला करा आणि कायमस्वरूपी हे नियमित हल्ला करणारे जे कोणी असतील यांना संपवा, ही भावना देशवासियांची झाली. आणि जो दबाव हा सरकारवरही वाढला, सैनिकावरही वाढला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी निर्णय घेण्याची आणि कारवाई करण्याची भूमिका सैनिकावर सोडून दिली. मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की 22 एप्रिलला भारताचे 26 निष्पाप भारतीय यांची हत्या झाल्यानंतर हवाई दल असेल, भूदल असेल किंवा भारतीय सैनिक असेल यांनी एक आराखडा तयार केला आणि पाकिस्तानमध्ये जे आतंकवादी प्रशिक्षण देणारे ठिकाण आहेत या ठिकाणावरती हल्ला करायचं नियोजनही झालं. कधी हल्ला होईल, कोठे होईल हे गुप्त ठेवण्यात आलं, परंतु भारतीय यंत्रणा आणि भारतीय गुप्तचर विभाग हा अत्यंत प्रभावीपणे जगामध्ये आहे हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. पाकिस्तानमध्ये ज्यावेळेस आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवलं जातं याची माहिती घेण्यात आली. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की या ठिकाणी हवाई दलानं 7 मेच्या रात्री म्हणजेच पहाटे 1:05 पाकिस्तानमध्ये आणि LOC मध्ये, LOC म्हणजे पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी आणि पाकिस्तानमध्ये जवळपास 104 किलोमीटर आतमध्ये काही आतंकवादी प्रशिक्षण देणारे काही केंद्र त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणचे 4 ठिकाण आणि LOC मधले 5 अशा 9 ठिकाणी हवाई दलाच्या विमानानं त्या ठिकाणी हल्ले केले, मिसाईल टाकले आणि बॉम्बही टाकले. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की हे हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. यामध्ये जे आतंकी आहेत गेल्या 30 वर्षापासून भारताच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये आतंक निर्माण करण्याचं काम करतायत या पाकिस्तानी आतंकवादी संघटना आहेत. यामध्ये 3 प्रमुख संघटना आहेत. या संघटनेमध्ये पहिली लष्कर-ए तोयबा, लष्कर-ए तैयबा जी संघटना आहे हिचा प्रमुख आहे हाफिज सईद, ज्याचं नाव आपण नेहमी ऐकतो. कारण ज्यावेळेस आतंकवादी हल्ला होतो त्यावेळेस हाच हाफिज सईद हा माध्यमाच्या समोर येतो आणि पाकिस्तानची बाजू धरून हिंदुस्थानच्या विरोधात या ठिकाणी गरळ ओकण्याचं काम करतो. दुसरी संघटना आहे जैश-ए-मोहम्मद. त्या जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे मौलाना मसूद अझहर. हा सुद्धा सातत्यानं भारतामध्ये आतंकवादी कारवाया करण्यामध्ये सगळ्यात पुढे आहे. आणि तिसरी संघटना यामध्ये आहे हिजबुल मुजाहिद्दीन. या संघटनेचा प्रमुख आहे सय्यद सलाउद्दीन. हाही आतंकी या तिघांनी मिळून पाकिस्तानच्या बाउंड्रीवर किंवा बॉर्डरवर किंवा LOC मध्ये आपले ठिकाण तयार केलेले, ज्या ठिकाणी आतंकवाद्यांना, दहशतवाद्यांना घडवण्याचं काम होतं, प्रशिक्षण देण्याचं काम होतं, माते भडकवण्याचं काम होतं. आणि याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले आतंकवादी हे छुप्या मार्गानं भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या जातात आणि त्यानंतर भारतामध्ये हल्ले घडवले जातात ज्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो. आपल्याला माहिती आहे मुंबईवरती हल्ला झाला, पहलगाममध्ये हल्ला झाला, पुलवामामध्ये हल्ला झाला, जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हल्ले झाले. एवढंच नाही तर देशाच्या संसदेवर सुद्धा या आतंकवाद्यांनी हल्ले केले. हे प्रत्येक वेळी आलेले आतंकवादी हे पाकिस्तानीच होते आणि याच प्रशिक्षण केंद्रामध्ये, याच ठिकाणावर यांनी प्रशिक्षण घेतलं होतं याची पूर्ण माहिती भारतीय सैनिकांना होती. आणि त्यामुळं या पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला याचा बदला घेण्यासाठी आतंकवादी प्रशिक्षण देणारे ठिकाणच उद्ध्वस्त केले पाहिजे ही भूमिका भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी घेतली. आणि 9 ठिकाणी जवळपास 25 मिनिटांमध्ये 24 हल्ले त्या ठिकाणी करण्यात आले, 24 क्षेपणास्त्र डागण्यात आले. आणि यामध्ये या 9 ठिकाणामध्ये जे काही आतंकवादी त्या ठिकाणी होते हे उद्ध्वस्त झालेले, ठार झालेले. मला आपल्याला आवर्जून सांगायचे की त्यापैकी एका ठिकाणावर यामधला जो प्रमुख आतंकी आहे, आतंकी संघटनेचा प्रमुख आहे मसूद अझहर, मौलाना मसूद अझहर, याच्या कुटुंबातले 14 जण ठार झाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. यामध्ये आपण ज्यावेळेस माहिती घेतो त्यावेळेस हा जैश-ए-मोहम्मदचा मौलाना मसूद अझहर जो प्रमुख आहे याचे 14 नातेवाईक जे ठार झाले त्याच्यामध्ये त्याची एक मोठी बहीण आहे, मोठी बहीण आणि तिचा नवरा म्हणजे तिचा पती हा त्याच्यामध्ये ठार झालेला आहे. दुसरा त्याचा भाचा आहे आणि त्या भाच्याची बायको ती ठार झालेली आहे. त्याची भाची हिचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यासोबत एक नातेवाईक आणि त्याची आई
त्यांचाही या ठिकाणी समावेश आहे आणि यासोबतच 2 मित्र असे जवळपास 14 जण ठार झाल्याची माहिती आहे आणि त्याचा जनाजा सुद्धा त्या ठिकाणी 7 तारखेला सायंकाळी 4 वाजता पाकिस्तानमध्ये निघालेला आहे. विशेष म्हणजे जे काही जैश ए मोहम्मदचा प्रमुख जो आहे मसूद अझहर यानं जे एक पोस्ट केली, यानं जे एक निरोप पाठवला आणि सगळ्यांना निमंत्रण दिलं की माझ्या कुटुंबातले किंवा माझ्या जवळचे लोकांचं निधन झालेलं आहे आणि यांचा जनाजा 7 तारखेला म्हणजे 7 मेला सायंकाळी 4 वाजता निघणार आहे, यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि या ठिकाणी पाकिस्तानमधले अनेक लोक या जनाजामध्ये सहभागी झाले, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आता प्रश्न असा आहे की जे 9 आतंकवादी ठिकाण भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी बेचिराग केले, नेस्तानाबूत केले, यामध्ये 4 हे जैश ए मोहम्मदचे ठिकाण होते, ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यापैकी 3 हे लष्कर ए तैयबाचे होते आणि त्यापैकी 2 ठिकाण हे हिजबुल मुजाहिद्दीनचे होते. म्हणजे असे 9 ठिकाण हे भारतीय सैनिकांनी त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्या ठिकाणी जे कोणी आतंकी असतील किंवा आतंकाला साथ देणारे जे कोणी असतील यांची त्या ठिकाणी ठार करण्यात आलेले, हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरा भाग असा आहे की ज्यावेळेस पहलगाममध्ये निष्पाप 26 भारतीयांची हत्या झाली त्यावेळेस नेमके आतंकवादी आले कुठून आणि आतंकवादी कोणत्या संघटनेचे आहेत ही चर्चा घडत होती. त्यावेळेस एक आतंकवादी संघटना पुढे आली जी की TRF नावानं ओळखल्या जाते. TRF ही आतंकवादी संघटना लष्कर ए तैयबाची एक उपशाखा आहे आणि या शाखेच्या प्रमुखानं ही जबाबदारी घेतली की पहलगाममध्ये आम्ही हल्ला केला आहे. परंतु भारतीय गुप्तचर संघटना आहे किंवा भारतीय सैनिक आहे यांनी एक गुप्त पद्धतीनं माहिती घेतली की नेमके हे आतंकवादी कोण आहे, कुठून आलेत आणि यांची प्रमुख शाखा कोणती आहे. त्यावेळेस असं लक्षात आलं की लष्कर ए तैयबा हीच प्रमुख आहेत आणि त्यांनीच हे हल्ले घडून आणलेत आणि म्हणूनच पाकिस्तान आणि LOC या ठिकाणी जे काही 9 आतंकवादी प्रशिक्षण केंद्र आहेत, ठिकाण आहेत, हे ठिकाण उद्ध्वस्त करण्याचं भारतीय सैनिकांनी ठरवलं आणि ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले. मला याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं आहे की एवढे सगळे हल्ले झाले, या हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातले जर 14 ठार झाले असतील आणि एकाच ठिकाणावर झाले असतील तर यांच्या तैनातीमध्ये असलेले किती असतील, यांच्या सोबत राहणारे किती असतील, यांना साथ देणारे आणि त्यांच्या परिसरात त्यांना सुरक्षा देणारे त्या ठिकाणी किती जण असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी ठार झाले असतील. हे एका ठिकाणावरचं बोलतोय, एका आतंकवादी ठिकाणावरचं. असे 9 ठिकाणावरती हल्ला झालेला आहे. या ठिकाणी किती ठार झालेत याचा आकडा अद्यापही आपल्यासमोर स्पष्टपणे आलेला नाहीये. पण प्रश्न असा पडतो की जो आतंकवादी मसूद अझहर याच्या कुटुंबातले जर 14 ठार झाले असतील तर मग यामध्ये मसूद अझहर हा वाचला कसा, हा प्रश्न आहे. एवढंच नाही तर दुर्दैव आहे की दुसरा जो काही आतंकवादी संघटनेचा प्रमुख आहे लष्कर ए तैयबाचा हाफिज सईद, हाही त्या ठिकाणी वाचलेला आहे आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन, हे तिघही दुर्दैवाने या हल्ल्यातून वाचलेले. जर आतंकवादी या प्रशिक्षण केंद्रावर ठिकाणावर भारतीय सैनिकांना हल्ला केला असेल आणि एवढे मोठे त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवादी ठार झाले असतील किंवा त्यांच्या सोबतचे लोक ठार झाले असतील तर हे 3 प्रमुख संघटनेचे 3 बॉस हे या ठिकाणी वाचले कसे, हा प्रश्न आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की पाकिस्तानची ISI, पाकिस्तानी सैनिक आणि त्या ठिकाणचे आतंकवाद्यांना खतपाणी घालणारे सांभाळणारे काही नागरिक, हे सगळे मिळून या आतंकवादी संघटनेला पैसा देत आहेत, सुरक्षितता देत आहेत आणि त्यांना ताकद देण्याचं काम सुद्धा पाकिस्तानी सैनिक आणि ISI संघटना त्या ठिकाणी करते. या संघटना मूळ यासाठीच वाढवल्या आहेत की या आतंकवाद्यांनी भारतामध्ये जावं, त्या ठिकाणी दहशत निर्माण करावी आणि निष्पाप भारतीयांचे बळी घेऊन त्या ठिकाणी पाकिस्तानचा जम्मू काश्मीर हा भाग आहे हे मान्य करण्यासाठी भाग पाडावं, यासाठी ह्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारतात पाठवलं जातं आणि याचे जे कोणी प्रमुख आहेत किंवा जे प्रशिक्षण देतात यांना पूर्ण संरक्षण, बळ आणि पैसा देण्याचं काम हे पाकिस्तानी सैनिक करतात, पाकिस्तानी सरकार करताय आणि ISI ही संघटना सुद्धा त्या ठिकाणी करते. आणि म्हणूनच ज्यावेळेस भारताच्या पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळेस भारतीयांची भूमिका लक्षात आली की आता पाकिस्तानवर अटॅक होऊ शकतो. जरी पाकिस्तानच्या सैनिकावर किंवा पाकिस्तानच्या नागरिक वस्तीवर हल्ला जरी नाही झाला तर या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी भारतामध्ये
आतंक पसरवलेला आहे, दहशत निर्माण केलेली आहे, हल्ले केलेले आहेत. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिक हे निश्चितपणे या आतंकवादी स्थळावर ठिकाणावर हल्ला करेल हे पाकिस्तानला माहीत होतं. आणि त्यामुळंच या 3 संघटनेचे हे जे प्रमुख आहेत, या तिन्ही प्रमुखाला पाकिस्तानी सैनिकांनी जमिनीमध्ये खोदलेल्या आणि मजबूत केलेल्या बंकरमध्ये लपवलं. म्हणजे थोडक्यात बिळामध्ये लपवलं हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं. त्या बंकरमध्ये लपवलं, त्यांना सुरक्षाही तेवढी दिली आणि गुप्तस्थळी ठेवल्यामुळं त्यांचा थांग पत्ताही या भारतीय गुप्तचर विभागाला लागू नये याची काळजी सुद्धा पाकिस्तानी सैन्यानं सरकारनं आणि IS त्या ठिकाणी घेतलेली. आणि त्यामुळं हे जे काही 3 आतंकवादी भारतामध्ये येऊन दहशत निर्माण करून आम्ही किती दहशतवादी आहोत, आमची किती ताकद आहे, आमच्या शब्दाला किती बळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, आमची दहशत जगामध्ये आहे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पण ज्यावेळेस भारतीय सैनिकांनी त्यावेळेस हल्ला केला किंवा भारतीय सैनिक त्या ठिकाणी हल्ला करेल एवढी जरी माहिती मिळाली तर हे आतंकवादी बिळामध्ये जाऊन बसलेले आहेत. या आतंकवाद्यांचे जे प्रमुख आहेत हे प्रमुख पाकिस्तानच्या बंकरमध्ये म्हणजे बिळामध्ये लपून ठेवण्याचं काम हे पाकिस्तानी सैनिकांना पाकिस्तानी सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या 9 ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक जण ठार झालेत, परंतु हे 3 जण त्या ठिकाणी दुर्दैवानं वाचलेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. पण आणखी एक भाग आहे याच्यामध्ये. पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी ज्यावेळेस त्यांच्या संसदेमध्ये भाषण केलं आणि आतंकवाद्यावर किंवा आतंकवादी ज्या ठिकाणी दहशत निर्माण करणारे हे केंद्र होते या ठिकाणी भारतानं जे हल्ले केले त्याविषयी माहिती देत असताना त्यांनी जाता जाता एक सांगितलं की मला वेळ नाहीये, मी आणखी नंतर बोलेल, परंतु मला एका जनाजामध्ये जायचंय आणि माझ्यासोबत आपले लष्कर प्रमुख सुद्धा माझ्यासोबतच येणार आहेत, कारण त्यांना सुद्धा त्या जनाजामध्ये जायचंय, म्हणजे अंत्यविधीमध्ये जायचंय. निश्चितपणे भारतीय सैनिकांनी जो हल्ला केला होता त्यामध्ये ठार झालेल्या या लोकांचा जनाजा निघाला होता, त्या ठिकाणी अंत्यविधी निघाला होता आणि त्याच ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान हे जाणार होते आणि त्याच ठिकाणी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख सुद्धा जाणार होते. प्रश्न असा आहे की असा कोण ठार झाला या भारतीय सैनिकांच्या हल्ल्यामध्ये? असा कोणता मोठा व्यक्ती ठार झाला की ज्या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख त्या जनाजाला जाणार होते? यातून एक प्रश्न निर्माण होतोय, कदाचित या 3 प्रमुख आतंकवाद्यापैकी तर कोणी नसावं असण्याची शक्यता आहे. कारण ज्या अर्थी मसूद अझरच्या कुटुंबातले 14 जण ठार झालेले आहेत, कदाचित मसूद अझर सुद्धा ठार झालेला असू शकतो किंवा त्याही पुढे जाऊन हाफिज सईदई जो की लष्कर तैयबाचा प्रमुख आहे तोही ठार झालेला असू शकतो किंवा मौलाना सय्यद सलाउद्दीन जो की हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख आहे तोही ठार झालेला असू शकतो. सध्या तरी आपल्याकडे माहिती की हे 3 जण वाचलेत, परंतु ज्या अर्थी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख पाकिस्तानचे जनाजामध्ये जायला निघालेले आहेत त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं पाकिस्तानी नागरिक जमा झालेले आहेत, त्या ठिकाणी पाकिस्तानी सैनिकही आलेले, त्या ठिकाणी पाकिस्तानचे अनेक राजकीय नेते सुद्धा आलेले आहेत. याचा अर्थ तो जनाजा कुठल्या तरी पाकिस्तानच्या दृष्टीनं मोठ्या इस्माचा होता असावा, कदाचित या 3 प्रमुख आतंकवाद्यापैकीच कोणीतरी असावा अशी शंका या ठिकाणी निर्माण होते. पण तुर्तास भारतीय सैनिकाच्या या हल्ल्यामध्ये 9 ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये या प्रमुख आतंकवादी संघटनेचे 3 प्रमुख दुर्दैवानं वाचले आणि तेही पाकिस्ताननं आपल्या बंकरमध्ये बिळामध्ये लपून ठेवले म्हणून वाचले असं या ठिकाणी आज तरी म्हणावं लागतंय. परंतु ज्यावेळेस या जनाजाची पूर्ण माहिती मिळेल त्या ठिकाणी कोण नेमका ठार झाला आणि त्या ठिकाणी कुणाचा जनाजा होता हेही आपल्याला लवकर समजेल, त्यावेळेस मी पुन्हा ती माहिती आपल्याला देईल. परंतु निश्चितपणे भारतीय सैनिकांना हा जो काही हल्ला केलेला आहे, ही जी काही कारवाई केलेली आहे ऑपरेशन सिंधू, हे खरोखर कौतुकास्पद आहे. देशाला अभिमान आणि स्वाभिमान जागृत करणारी घटना आहे आणि जगाला दाखवून देणारी घटना आहे की भारतीय सैनिकांनी जर ठरवलं, भारतीय सरकारनं जर निर्णय घेतला तर पाकिस्तानच्या LOC मध्येच नाही तर पाकिस्तानच्या बॉर्डरच्याही आतमध्ये जाऊन हल्ला करण्याची ताकद आणि धमक ही भारतीय सैनिकांमध्ये आहे. हे या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर मधून आपल्याला पाहायला मिळालेले. मला आवर्जून सांगायचं की हे 3 आतंकवादी संघटनेचे प्रमुख पाकिस्तानच्या सैनिकांना आणि सरकारनं जरी वाचवले असले तरी भविष्यात भारतीय सैनिकाचा हा जो काही घेण्यात आलेला पहलगाम हल्ल्याचा जो काही बदला आहे तो अद्यापही संपलेला नाहीये. कारण त्या प्रमुखाने या ठिकाणी सांगितलेलं आहे ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. नेमका पिक्चर काय ते DS न्यूजच्या माध्यमातून मी पुन्हा तुम्हाला सांगेन. ही माहिती
ही घटना मला आपल्यापर्यंत देणं योग्य वाटलं, मी दिली. तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते आणि म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मित्रांनो, DS न्यूज हे सत्य माहिती रोखठोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते आणि म्हणूनच तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला आपली पहिली पसंती दिली आहे. हा व्हिडिओ, ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सुद्धा सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.